हल्लीच्या पिढीत मी खूप बघितलेली आहे. प्रियांकाच्या सगळ्या आरत्या पाठ आहेत आणि म्हणजे आवाज बसेपर्यंत ती आरत्या म्हणत असते. आणि ती आणि तिचे आजोबा ती नेहमी सांगते आणि तिला कधी कधी पटकन आजोबांची आठवण येते, डोळ्यात पाणी येतं तिच्या. ती असं म्हणते की यार आजोबा खुर्चीत असायचे पण तरी सुद्धा जोरदार आरत्या म्हणायचे, ते आज नाही येत वगैरे वगैरे. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. लोकशाही मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. घरोघरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे, तर अशातच मी आता तुमच्या लाडक्या कलाकारांच्या घरी आलेली आहे. त्यांच्या घरचा बाप्पाचा थाट कसा असतो ते आता आपण पाहणार आहोत. तर आता मी आहे अभिनेता शशांक केतकरच्या काकांच्या घरी आलेली आहे. शशांक आणि दीक्षा, तुम्हा दोघांचंही लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार. लोकशाही मराठीच्या संपूर्ण टीमला आणि सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडून, दीक्षाकडून आणि केतकर परिवाराकडून अनेक अनेक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. खूप छान वर्णन पहिल्यांदा आधी केलंस, त्यासाठी थँक्यू सो मच. काकाच्या घरी तुम्ही आलेला आहात आणि आमच्याकडची मूर्ती ही जसं तू म्हणालीस की थाट हा दरवर्षी असतो. 1.5 वर्षाचा गणपती आहे, पण गेली अनेक वर्ष हीच मूर्ती ह्याच आकाराची अशीच एकाच ठिकाणाहून आणतो. साधारण किती वर्षांची परंपरा आहे तुमची गणपती? मला काल माझे आजोबा म्हणाले 70 वर्षाची ही परंपरा आहे. या आजोबांकडे, ज्या काकाकडे आता आलोय त्याचे वडील, तर त्या आजोबांकडे गेल्या 70 वर्षापासून गणपती आम्ही इथे बसवतो. 1.5 दिवसाचा गणपती आहे आणि आता आरास करण्याची सगळी जबाबदारी वहिनीनं घेतलेली आहे. तर यावर्षीची आरास म्हणजे इको फ्रेंडली एक देऊळ तिनं कार्डबोर्डचं तयार केलेलं आहे. सो खूप छान थाट असतो, खूप छान आनंदात उत्साहात आम्ही आरत्या म्हणतो. खूप काय काय वेगवेगळे पदार्थ होतात घरात, धमाल असते. बाहेर खूप छान मोठी रांगोळी काढलेली आहे, सो अशी मज्जा असते घरात. बरं, आताच तू म्हणालास की वहिनी हा सगळा आरास करत असते, तर तुमचा किती सहभाग असतो? तुम्ही किती लगबग करता यासाठी, किती तयारी असते यासाठी? दुर्दैवाने मला येता येत नाही हे सगळं खरं करायला. आवडीचं काम आहे, हे खूप आवडतं, पण मला ह्या मदतीसाठी काही येता येत नाही. पुढच्या वर्षी माझा तोही प्रयत्न असेल की जरा आणखीन 1-2-4 दिवस आधी सुट्टी काढून याही तयारीसाठी जर आलो तर थोडंसं यातही आपलं योगदान. दीक्षा, तुझा काय सहभाग असतो? मी पुणे, मुंबई असं सगळीकडे असल्यामुळे अगेन मी असं फिजिकली येऊन मदत नाही करू शकत. पण मानसी वहिनी, आमचा एक ग्रुप आहे गणपती असा व्हॉट्सअपचा, त्याच्यावर आणि मग त्याच्यावरती पाठवते की यावर्षी हे वाटतंय, ही कॉन्सेप्ट करूया. सो वी ऑल आर अपडेटेड की काय आयडियाज आहेत आणि मग आम्ही पण ऑफकोर्स सांगतो की काय कसं करू शकतो यावर्षी. पण ती करते मेनली. सो द क्रेडिट गोज टू हर, काका आणि आमचा कझिन अजय. अच्छा, म्हणजे गणपती म्हटलं की सगळी फॅमिली एकत्र येते, ह्या सगळ्या गोष्टी होतात, कारण हाच सण असतो की सगळे एकत्र येतात. मला सांग, आता ऋग्वेद एंट्री झाली आहे ऋग्वेदची फॅमिलीमध्ये, आता जवळजवळ 4 वर्षांचा होईल ना, तर त्याचा काय सहभाग असतो? किती लुडबुड असते त्याची? कारण लहान मुलं म्हणजे खूप क्यूट असतात, त्यांचं कसं असतं? भरपूर म्हणजे त्या एकतर तो देवभोळा आहे, चांगल्या अर्थी देवभोळा आहे. म्हणजे त्याला प्रचंड प्रेम आहे प्रत्येक देवावर, खूप क्युरिओसिटी आहे त्याच्या मनामध्ये. अनेक पुस्तकं तो सतत चालत असतो, प्रत्येक देवाविषयी तो काही ना काहीतरी विचारत असतो. आणि मी मागे एकानं असं सांगितलं होतं आणि मी पुन्हा तुम्हाला आवर्जून सांगायला आवडेल की त्याच्या मनात एक जो कॉन्सेप्ट आहे देवाबद्दलचा, तो इतका कमालीचा आहे आणि तो अगदी मोठ्यांनी आणि जगातल्या प्रत्येकानी आत्मसात करायला हवा. त्याला तो गणपती बाप्पा असं म्हणतो आपण. तो हा गणपती बाप्पा, आमच्या घराजवळ एक चर्च होतं, तिथे त्याला आम्ही सांगितलं की इथे जीजस असतो, तर त्यांनी स्वतःच नाव ठेवलं की हा जीजस बाप्पा. आणि थोडंसं लांब गेल्यानंतर एक मस्जिद सुद्धा होती, तिथे आम्ही सांगितलं की इथे एक अल्ला नावाचा देव असतो, तर त्यांनीच स्वतः नाव दिलं की तो अल्ला बाप्पा. तर एक गणपती बाप्पा, एक जीजस बाप्पा आणि एक अल्ला बाप्पा. त्याच्या लेखी ते तिन्ही बाप्पा आहेत. आणि हा जो निरागसपणा आहे, ही जी ऑनेस्टी आहे, ही जी प्युरिटी आहे लहान मुलांच्या मनातली, ती मला असं वाटतं की जेव्हा आपण मोठी माणसं ती घेऊ तेव्हा बऱ्याच गोष्टी सोप्या होतील, जगणं सोपं होईल आणि हे होणं गरजेचं आहे. तर जसं तू म्हणालीस की त्याचा उत्साह, त्याची क्युरिओसिटी प्रचंड आहे. म्हणजे मूर्ती ही अशीच का आहे, मग मोदक कुठे आहे, मग उंदीर कुठे आहे, कुठल्या रंगाचे कपडे आहेत, कुठल्या रंगाचं मुकुट आहे, डोळे कसे रंगवले, हे अनेक प्रश्न त्याला पडत असतात. बरं, त्याला ह्याची पण क्युरिओसिटी असेल की उंदीर मामा का असतो गणपतीच्या खाली? बरं, आहे कुठे हा ऋग्वेद? आम्हाला जर फ्रेम मध्ये दिसला असता आणि त्याच्याशी गप्पा मारायला खूप आवडलं असतं. मलाही खूप आवडेल, पण आता ऋग्वेदची एक्साइटमेंट आणि क्युरिओसिटी पाहता त्याला कॅमेरा समोर आणणं फार धोकादायक आहे. कारण तो माईक आपल्या हातात ठेवणार नाही, कॅमेरा आपल्या हातात ठेवणार नाही, कारण
चांगल्या अर्थी की त्याला सगळं हाताळायचं, त्याला घेऊन बघायचं, मी करतो असं झालेलं आहे त्याचं. आणि दुसरं कारण म्हणजे आम्ही त्याला मुद्दाम ठरवून आता कॅमेरा समोर सोशल मीडिया समोर अडत नाही आहोत, कारण आम्हाला ते आम्ही कॉन्शियस डिसिजन हा घेतलेला आहे की त्याला जर कळत नाहीये की ही नेमकं मीडिया म्हणजे काय आहे, तोवर त्याला आम्हाला अजिबात कॅमेरा समोर आणायचं नाहीये, जगासमोर असं आणायचं नाहीये. त्याला त्याच्या विश्वात राहू दे, कारण त्याला सुद्धा रील्स, कॅमेरे हे सगळं दिसलं की त्या आभासी दुनियेत आता आम्हाला त्याला घेऊन जायचं नाही, त्याचं त्याला खरं जगू दे. हे त्याचं प्रामुख्यानं एक कारण आहे की त्याला आम्ही कॅमेरा समोर का आणत नाही आहोत. आणि त्याची क्युरिओसिटी संपेल. त्याला शाळेमध्ये असं कोणी म्हणायला नकोय की ऍक्टरचा मुलगा, तू आता ऍक्टर, तुला मी कॅमेरावर पाहिलं. हा फरक मला त्या दोन मित्रांमध्ये होऊ द्यायचा नाही, आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की त्याला त्याच्या वयातलं जगू दे. ओके, बरं, गणपती बाप्पा म्हटलं तर मोदक आलेच, तर मोदक तर बनणारच, त्यामुळे हा प्रश्न मी विचारणार नाही की मोदक कोण बनवतं, काय मोदक खाण्याची कॉम्पिटिशन कोणामध्ये असते? खूप कॉम्पिटिशन असते, आग्रह असतो, आणि एक वेळेला 4 मोदक असताना आणखीन 2 वाढले जातात. काका असं मागणं ऐकून गेलाय, तर आता ही ट्रिक तो करणार आहे. तर खूप लगबग चालू आहे, कुकरची शिट्टी वाजते, तो काका पुन्हा डोकावून बघतोय की हा वाढतो थांब, असं सगळं चालू आहे त्याचं. वहिनी, काकू या सगळ्या किचन मध्ये काम करतायत, बाकी आत गप्पा चालू आहेत, आणि धमाल चालू असते आमच्याकडे. पूर्ण घर भरलेलं असतं आणि छान आठवणी निर्माण होतात. बरं, मला सांग, तुझी कनेक्टिव्हिटी किती आहे बाप्पाशी? तुला कधी अशी प्रचिती आली आहे का बाप्पा सोबतची? असं काही घडलंय? काय कनेक्ट आहेस? किती कनेक्ट आहेस बाप्पाशी? बाप्पाशी कनेक्ट हा नक्कीच असतो, आणि देवाशी कनेक्ट नाही अशातला अजिबात भाग नाही. तो मूर्त स्वरूपात असेल किंवा नसेल, पण एक कुठली तरी शक्ती आहे ज्या शक्तीला कळतं की आपला ऑरा आहे, जो कोणीतरी बघतोय की ह्याला काय नेमकं वाटतंय किंवा काय होतंय किंवा त्याच्या मनात काय चालू आहे. हे आपण जेव्हा कुठल्याच माणसाशी बोलू शकत नाही, तेव्हा मला असं वाटतं की तेव्हा ही ताकद कामी येते. अनुभव म्हणशील तर खूप देवभोळा किंवा देवभक्त नसलो तरी सुद्धा मध्ये एकदा मला असा अनुभव आला होता की माझे एका ठिकाणी पैसे अडकले होते, जे मी फार सांगितलेले आता तुमच्या ह्याच्यात सांगतोय. आणि डेस्परेटली मला तेव्हा लागणार होते पैसे, आणि कुठूनही येण्याची काही शक्यता नव्हती. आणि मी जिममध्ये होतो, काहीच कारण नव्हतं, आणि ट्रेडमिलवर पळता पळता मी बाप्पाला असं म्हटलं की देवा काहीही कर, पण आज ते पैसे सुटू दे. आणि मी जिममधनं शावर घेऊन कपडे घालून बाहेर पडलो आणि म्हटलं की मी हवं तर देवळात येईन, तुला नमस्कार करेन आणि शूटिंगला जाईन. आणि मी त्या देवळा बाहेर गाडी लावली आणि मला मेसेजेस यायला लागले होते की हे पैसे तुम्हाला आज मिळतात आणि संध्याकाळपर्यंत जमा होतील. आणि आय वॉज की काय ताकद आहे, मी अजून आतही गेलो नाहीये. आणि बाय द टाइम मी देवळात गेलो, सगळं झालं, दर्शन बाहेर आलो, तेव्हा मला काही अमाऊंट ही जमा झालेली होती. हे काहीतरी वेगळं होतं. हा अनुभव मी घेतला. मला माहित नाही काय ताकद आहे, किती योगायोग म्हणायचा, पण हे माझ्या बाबतीत घडलं. कारण पण मला ह्यालाही क्रेडिट खूप द्यावंसं वाटतं. ऑफकोर्स बाप्पा आहे, ही इज लुकिंग आफ्टर अस, पण तो ज्या डेडिकेशननी काम करतो हे बाप्पा ऑफकोर्स बघतोय. सो म्हणून असा अनुभव, आणि म्हणून ही सो व्हेरी वेल कनेक्टेड विथ ऑल ऑफ हिज ऑडियन्स. करेक्ट, कारण ते जे कष्ट घ्यायचे असतात, जे काम करायचं असतं, ते तर मी करून आलेलो आहे. त्याचं जे ड्यू असतं त्याच्या मागे कदाचित मी तेवढ्या डेस्परेटली लागलोच नव्हतो, जो त्या क्षणी लागलो कदाचित की मला हे पाहिजेत. आणि ते ड्यू होते, 3 महिने झाले होते, येणं अपेक्षित होतं कुठल्याही तारखेला, ते मागे पुढे 4 दिवसात आलंच असतं. पण तो थॉट माझ्या त्या क्षणी मनात येणं, मी ती ऍक्टिव्हिटी करणं आणि त्या क्षणी जमा होणं, हे कुठून तरी जे मी म्हटलं की अदृश्य ताकद असते, तिनं ते घडवून आणलं असेल कदाचित. नक्कीच शशांक, कारण तुझ्यावर प्रेम करणारी लोक खूप आहेत, प्रेक्षक वर्ग खूप तुझ्यावर प्रेम करतो. कारण एक किस्सा सांगेल तुला, मी कालच सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती की मी या सेलिब्रिटींच्या घरी जाणार आहे, तर तुम्हाला काय वाटतं की मी कोणत्या सेलिब्रिटीच्या घरी जावे? तर जवळजवळ 70% लोक तुला पर्सेंटेज होते, स्वप्नील आणि असं. त्यामुळे मी आज आलेली आहे शशांकच्या घरी आणि तुम्हाला मी दाखवलंय शशांकच्या घरचा थाट. बरं, मला एक अजून विचारायचं आहे की आरती बोलताना किती एन्जॉयमेंट करता तुम्ही? सगळी फॅमिली असते, त्यामुळे तो जयदेवचा जो घोषणा असते ना, भरपूर म्हणजे तास, सव्वा तास आरत्या चालतात आमच्याकडे. सगळे आरत्या म्हणतात, ज्यांना पाठ नाही त्यांच्या हातात पुस्तकं असतात. माझ्याही काही आरत्या पाठ नाहीत, माझ्याही हातात पुस्तक असतं. जर मी आरती करत असेल तर अर्थात पुस्तक हातात नसतं. पण या सगळ्यात उत्साही तुम्हाला सरप्राईज आहे, हल्लीच्या पिढीत मी खूप बघितलेली आहे, प्रियांकाच्या सगळ्या आरत्या पाठ आहेत. आणि म्हणजे आवाज बसेपर्यंत ती आरत्या म्हणत असते. आणि ती आणि तिचे आजोबा, ती नेहमी सांगते, आणि तिला कधी कधी पटकन आजोबांची आठवण येते, डोळ्यात पाणी येतं तिच्या. ती असं म्हणते की यार आजोबा खुर्चीत असायचे पण तरी सुद्धा जोरदार आरत्या म्हणायचे, ते आज नाही येत वगैरे वगैरे. पण
तिलाही आरत्या आवडतात आणि ते सगळं ऋग्वेदमध्ये पण झिरपलेलं आहे. जितका तो अभ्यास करतो तितकंच त्याला सगळ्या आरत्या येतात, सगळी गाणी पाठ आहे. त्यामुळे आणि कॉम्पिटिशन लेवलला कॉम्पिटिशन तिकडनं कोणतरी म्हणते मग इथून कोणतरी जुगलबंदी. सगळं अगदी. मग झांजा कोण जास्त जोरात वाजवणार पर्यंत सगळं. आणि आमचे आजोबा पण तेवढ्याच उत्साहात आणि किडिश होऊन तेही तेवढंच एन्जॉय करतात सगळं. म्हणजे मला नेहमी हा प्रश्न पडतो की सहस्त्रनाम जे असतं ते सांगायला आता जुनी पिढी असते आणि आपण तरुण बसलेलो असतो ते करायला. तर आमचे जे आजोबा आहेत जवळजवळ 80 आहेत, पण तरी सुद्धा ते इथे बसून सहस्त्रनाम आजही सांगतात आम्हाला. त्यामुळे जेव्हा ते एवढे एनर्जेटिक असतात, ते जेव्हा इतकं सगळं करू शकतात, तेव्हा मला असं वाटतं की ते आपण घेतलं पाहिजे आणि आपण ते पुढे नेलंही पाहिजे. नक्कीच. थँक्यू सो मच. तुम्ही दोघांनी छान मला घरी इन्व्हाइट केलं, छान बाप्पाचं दर्शन झालं आणि छान सगळ्या आठवणी सांगितल्या. फक्त जाता जाता एकदा गणपती बाप्पाचा आपण गजर करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.